नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा रवा आणि पोह्यापासून केला जाणारा डोसा तयार कसा करायचा। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी पोहे घेतलेत। याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया आणि पोहे आपल्याला मस्त असे धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यातलं पाणी काढून घेतलं मी। आता ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने आपण 1 वाटी रवा घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी 1 वाटी दही घेतलं। हे दही जास्त आंबट नव्हतं। जर तुमच्याकडे जास्त आंबट दही असेल तर थोडं वापरलं कमी याच्यातलं तरी चालेल। आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा सैंधव मीठ घातलं। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं रेस्ट करून घेऊया। आता मी 10 मिनिटानंतर इथे झाकण काढलं याच्यावरचं। आता हे आपलं सडसडीत असं तयार झालंय। याच्यात पाणी पूर्ण सुकून गेलंय। आता आपण ज्या वाटीने रवा आणि पोहे घेतले होते त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घातलं याच्यामध्ये। आता हे आपलं सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण। आता आपण याला मिक्सरला बारीक वाटून घेऊया। हे बघा, मी इथे बारीक असं मिक्सरला वाटून घेतलं। आता बाकीचे जे शिल्लक राहिलं होतं ते पण आपण वाटून घेऊया। आता मी पूर्ण पीठ इथे बारीक करून घेतलं। आता आपल्याला याच्यामध्ये खायचा सोडा पाव चमचा घालायचा आहे। मी ते पाव चमचापेक्षा थोडासा कमी घातला आणि त्याच्यानंतर आपल्याला असं एकाच डायरेक्शनमध्ये 5 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ चांगलं तयार होईल। आता इथे मी पीठ तयार करून घेतलं। इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला। त्याच्यावर थोडंसं तेल घातलं। आता टिश्यू पेपरने हे सगळीकडे असं पसरून घेऊया। आता तवा आपल्याला एकदम गरम करायचा आहे कडकडीत, आणि त्याच्यानंतर बारीक करून घ्यायचा आहे। एकदम लो गॅसवर ठेवायचा आहे आणि मगच त्याच्या आपल्याला डोशाचं पीठ त्याच्यावर घालायचं आहे। आपल्याला जास्त असं पसरून नाही घ्यायचं, थोडा जाडसरच ठेवायचा। आता याला बबल्स किती छान आलेत बघा, मस्त अशी जाळी पडायला लागली याला। मस्त असा जाळीदार डोसा इथे तयार झालाय। आता आपण याला काढून घेऊया। आता मी टिश्यू पेपरनं परत याच्यावर तेल जरा पसरवून घेतलं आणि त्याच्यानंतर दुसरा पण डोसा याच्यावर घालूया। थोडासा पसरवून घ्यायचा। आता इथे मी डोसे बनवून घेतलेत। हे बघा, डोसा तयार झालाय आपला। आता मी तुम्हाला काढून दाखवते। मस्त बघा किती लुसलुशीत झालाय बघा, एकदम मस्त लुसलुशीत असा जाळीदार होतो हा डोसा। झटपट 10 मिनिटांमध्ये तयार होतो। आता मी तुम्हाला दाखवते। हे बघा, एकदम असा मऊ लुसलुशीत झालाय। जाळी पण छान आली आणि
त्याला कलर पण मस्त असा आलाय। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।